पुण्यामध्ये जीबीएस रुग्णांची संख्या आता 73 वर पोहोचली आहे आणि त्याच्यामध्ये 47 पुरुष आहेत, 26 महिलांचा समावेश आहे। पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये सर्वाधिक म्हणजे 44 रुग्ण आढळून आलेले आहेत। 9 वर्षापर्यंत असलेले 13 रुग्ण आहेत, 60 ते 69 या वयोगटातले 15 रुग्ण आढळलेले आहेत। पुण्यात जीबीएस रुग्णांची संख्या वाढलेली आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडून। ज्ञानेश्वर, आरोग्य व्यवस्थेचं सध्या या सगळ्या संदर्भात नेमकं डॉक्टरांचं काय म्हणणं पुढे येतंय, कशा पद्धतीने उपचार या सगळ्या रुग्णांवर केले जात आहेत? प्रशासन असेल किंवा आरोग्य यंत्रणा असेल, दोघांकडूनही जोरकसपणे प्रयत्न प्रतिबंधात्मक उपाय म्हणून केले जातात। आपण बघितलं असेल तर यापूर्वी पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांकडून फील्डवर जाऊन पाहणी केली गेली आणि निर्देश दिले गेले। त्यासोबतच रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी म्हणून आरोग्य विभागाला देखील सूचना दिलेल्या आहेत। आपण बघतो राज्यात सगळ्यात जास्त रुग्ण जे आहेत ते पुणे जिल्ह्यात आणि पुणे शहरात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। पुण्यात जीबीएस रुग्णांची एकूण संख्या आता 73 इतकी झालेली आहे। त्यातले 14 रुग्ण जे आहेत ते व्हेंटिलेटरवर आहेत, त्यांची प्रकृती बिघडल्याचं समजतंय। त्यातले एकूण जर आपण बघितलं तर 7 पुरुष आहेत आणि उर्वरित महिला आहेत। जर 73 पैकी आपण माहिती घेतली तर 47 पुरुष आणि 26 महिला ज्यांना जीबीएस आजाराची लागण झालेली आहे। आणि पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात सगळ्यात जास्त रुग्ण जे आहेत ते आपल्याला आढळल्याचं बघायला मिळते, ज्याची संख्या ही 44 आहे। 9 वर्षांपर्यंत असलेले 13 रुग्ण आहेत, 60 ते 69 वयोगटातले 15 रुग्ण आहेत। आपण जर बघितलं असेल तर इम्युनिटी पॉवर त्यांची कमी आहे, अर्थात लहान मुलं असतील किंवा वयोवृद्ध लोक असतील यांना जीबीएस रोगाची जी लागण आहे ती अधिक प्रमाणात होत असल्याचं समोर येतं आणि त्यामुळे काळजी जी आहे ती घेणं या निमित्तानं सांगितलं जात आहे। त्याचं आवाहन देखील प्रशासनाकडून वारंवार केलं जात आहे। जी, धन्यवाद ज्ञानेश्वर दिलेल्या माहितीसाठी। Thank you.